नागपूर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने सीए मार्गावरील आंबेडकर चौकातील एका सलूनवर धाड घालून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला। या कारवाई दरम्यान 2 दलालांनाही अटक करण्यात आली आहे। यावेळी एका महिलेची सुटका करण्यात आली। गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाला सीए रोडवरील आंबेडकर चौकात असलेल्या गबरू युनिसेक्स सलून्समध्ये पैशाचा आमिष दाखवून महिलांना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडलं जात असल्याची माहिती मिळाली। या आधारे पोलिसांनी बोगस ग्राहक पाठवून बातमीची पडताळणी केली। बातमी खरी असल्याचं समजल्यानंतर त्यांनी धाड घालून 2 आरोपींना अटक केली। हे सलून नीलम उर्फ निशा संजू बनवडे नावाची महिला तिचा पार्टनर नितीन पवार चालवत होते। या कारवाई दरम्यान एका पीडित महिलेचीही सुटका करण्यात आली। नितीन बनवडे हा पूर्वी हार्डवेअर रिपेअरिंगचं काम करायचा, मात्र त्याचा व्यवसाय बंद झाल्यामुळे तो वेश्या व्यवसायात अडकला। या व्यवसायात चांगले पैसे कमावण्याच्या बहाण्यानं त्यानं सलून चालवणाऱ्या नीलमलाही आपल्यासोबत फसवलं। 2 महिन्यांपासून हे सलून आंबेडकर चौकात सुरू असल्याचं सांगितलं जात आहे। आरोपींना अटक करून पुढील कारवाईसाठी लकडगंज पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलंय। आम्हाला माहिती मिळाली होती की सीए रोडवर आंबेडकर चौकाच्या जवळपास एक गबरू सलून म्हणून आहे। काही दिवसापूर्वीच ते सुरू झालेलं आहे। तिथे एक पुरुष आणि एक महिला सलून पार्लर याच्या नावाखाली सोबत देहव्यापार हा पण व्यवसाय करतात आणि महिलांना अधिक पैशाचं प्रलोभन देऊन ते त्या कामाला त्यांनी लावलेलं आहे। ती माहिती मिळाल्यावरून आम्ही तिथला पूर्ण पहिले व्हेरीफाय केलं आणि त्यानुसार मग आम्ही तिथे रेड केली। तर त्या ठिकाणी आम्हाला एक पीडित महिला मिळाली आणि जशी माहिती मिळाली होती त्याप्रमाणे एक पुरुष आणि एक महिला ते चालवत होते। पुरुष जो होता तो नितीन प्रकाश पवार म्हणून 26 वर्षाचा युवक आहे। तो पूर्वी कम्प्युटर हार्डवेअरच्या रिपेअरिंगचं काम करायचा। त्याच्या म्हणण्याप्रमाणे त्या व्यवसायामध्ये आता फारसा त्याला पुरेशी कमाई पण होत नाही आणि व्यवसाय पण चालत नाही, म्हणून मग त्यांनी सलूनचं काम शिकला। त्याकरता त्यांनी ट्रेनिंग घेतलं आणि मग त्यांनी सलून सुरू केलं। आणि ही जी महिला आरोपी होती नीलम उर्फ निशा बनवडे, तर ही त्याच्या पूर्वीच्या मैत्रिणीच्या पार्लरमध्ये काम करत होती। तर तिच्याबद्दल त्याला माहिती होतं आणि तिला पण त्याच्याबद्दल माहिती होतं। तर तिने पण त्याला अप्रोच केलं आणि मग त्या दोघांनी मिळून तो व्यवसाय तिथे सुरू केलेला। आणि मग त्याच्यामध्ये मग त्यांनी पीडितांना ते बोलवतात किंवा पीडिता त्यांच्याकडे येतात कुठल्या पार्लरच्या कामाच्या हिशेबाने किंवा हाऊसकीपिंगच्या कामाच्या संदर्भाने, आणि मग त्यांना त्या कामासोबत ते सांगतात की अधिक पैसे दिल्याने आपल्याला हे काम केलं, आपण समजा देह व्यापाराच्या संदर्भातलं काम केलं किंवा ती सर्व्हिस समजा आपण कस्टमरला दिली तर अधिक पैसे मिळतात बाबा। तर त्या प्रलोभनाच्या याच्यामध्ये मग आम्ही जेव्हा धाड टाकली त्यावेळी आम्हाला एक पीडित महिला मिळून आली।